तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 176 पेजवर वरून 7वी ओळ, बरोबर आहे ना? 7व्या ओळीमध्ये शेवटी आला है इहा नैयायिक ता अनुमान को केवल अन्वयी, केवल व्यतिरेकी, अन्वय व्यतिरेकी इस भेद करके 3 प्रकार के माने है, बरोबर? नैयायिक मतानुसार अनुमानाचे 3 प्रकार कौन कौन? केवल अन्वयी, केवल व्यतिरेकी, अन्वय व्यतिरेकी. पण वेदांत मतामध्ये असल्या पद्धतीने अनुमानाचे प्रकार केलेले नाहीत. फक्त अन्वय अनुमान मानलेलं आहे. मग आता यांनी 3 अनुमान मानले नैयायिकांनी, तर त्याचा अगोदर थोडंसं प्रतिपादन करतात. केवल अन्वय म्हणजे काय, केवल व्यतिरेकी म्हणजे काय, अन्वय व्यतिरेकी म्हणजे काय, आणि प्रतिपादन केल्यानंतर मग पुन्हा वेदांत मतानुसार त्यांचं खंडनही करतील आणि सांगतील की हे 3 प्रकार आमच्या वेदांत मतात नसून फक्त अन्वय अनुमान आम्ही मानतो, याची सिद्धी करणार. लक्षात आलं? आता नैयायिकाच्या परिभाषेला घेऊन, त्यांच्या मताला घेऊन अनुमानाचे 3 प्रकार आहे. कोण कोण? केवल अन्वयी, केवल व्यतिरेकी, अन्वय व्यतिरेकी. ठीक आहे. या नैयायिकता अनुमान को, त्या अनुमानाचे 3 भेद करतात. केवल अन्वयी, केवल व्यतिरेकी, अन्वय व्यतिरेकी. इस भेद करके 3 प्रकार का माने हैं अनुमान. 3 प्रकारचा अनुमान त्यांनी मानलेलं आहे. तहा त्या 3 अनुमानापैकी जिस अनुमान के साध्यता कहा भी अत्यंत भाव नहीं होवे स्व अनुमान केवल अन्वयी कहा जावे है. ठीक आहे. केवल अन्वयी अनुमान कशाला म्हणायचं, त्याची ही परिभाषा. तर आता अनुमान म्हटलं की हा विषय होऊन गेलाय. पक्ष असतो, साध्य असावं लागतं, हेतू असावा लागतो, उदाहरण, बरोबर आहे की नाही? आता जे साध्य असतं त्या साध्याचा जर कुठेच अत्यंत भाव मिळत नसेल, अनुमानामध्ये साध्य, त्या साध्याचा अत्यंत भाव कुठंच सापडत नसेल, तर असं जे अनुमान असतं त्याला म्हणायचं केवल अन्वय. त्याला काय म्हणायचं? केवल अन्वय. उदाहरण देणार आहे. पर्वत व निमान धुमात याला केवल अन्वय म्हणता येत नाही. कारण पर्वत व निमान धुमात या अनुमानामध्ये साध्य कोण? वन्य आहे. त्याचा अत्यंत भाव कुठेतरी मिळतो की नाही? मिळतो. आणि म्हणून या अनुमानाला केवल अन्वय म्हणता येणार नाही. पंक्ती पहा पुन्हा. तहा जिस अनुमान के साध्य का, ज्या अनुमानाच्या साध्याचा कहा भी म्हणजे कुठेही अत्यंत भाव नाही होवे है, अत्यंत भाव कुठेही मिळत नाही, सो अनुमान केवल अन्वयी कहा जावे, त्याला काय म्हणायचं? केवल अन्वयी. जैसे उदाहरण, घट अभिधेय प्रमेयत्वात हे अनुमान आहे. पक्ष घट, साध्य अभिधेयत्व, हेतू प्रमेयत्व, बरोबर आहे की नाही? तर या अनुमानामध्ये साध्य कोण आहे? अभिधेयत्व, बरोबर. मग अभिधेयत्व म्हणजे काय? शब्द शक्यत्व. अभिधेयत्वाचा अर्थ काय आहे? शब्द शक्यत्व, शब्दाचा शक्य होणं, शक्यार्थ. मग आता कोणती वस्तू जगामध्ये अभिधेय नाही बरं? सर्वच ठिकाणी अभिधेयत्व आहे. अभिधेयत्व आहे म्हणजे शब्द शक्यत्व आहे. शब्द शक्यत्व म्हणा, शब्द वाच्यत्व म्हणा, अर्थात कोणत्या शब्दाने प्रत्येक वस्तू बोलल्या जाते. प्रत्येक वस्तूला कोणतं तरी नाव आहे म्हणजे शब्दाने बोलल्या जाते, सांगितल्या जाते, म्हणजे शब्द शक्यत्व, शब्द वाच्यत्व सर्व ठिकाणी आहे की नाही? मग आता अभिधेयत्वाचा अभाव कुठे भेटेल का? नाही. म्हणजे घटाच ठिकाणी नाही, घटाच ठिकाणी सुद्धा आहे काय? अभिधेयत्व. आणि जर अभिधेयत्वच तिथं बसलेलं असेल तर अभिधेयत्वाचा अभाव कुठून भेटणार? म्हणजे या ठिकाणचं साध्य जे अभिधेयत्व आहे त्याचा अत्यंत भाव कुठंच भेटत नाही. आणि म्हणून इथलं हे जे अनुमान आहे त्याला म्हणायचं काय? केवल अन्वयी. ठीक आहे. जैसे घट अभिधेय प्रमेयत्वात इत्यादी अनुमान आहे. या ठिकाणी अभिधेयत्वरूप साध्य का कहा भी अत्यंत भाव नाही है, बरोबर. अभिधेयत्वरूप साध्याचा अत्यंत भाव कुठंच नाही. अर्थात सर्व ठिकाणी कोण बसलेला आहे? अभिधेयत्वच बसलेला आहे. या अभिधेयत्वरूप साध्य का कहा भी अत्यंत भाव नाही है, किंतु
पद का वाच्यत्व रूप अभिधेयत्व, पंक्ती पाच चालायची हा. किंतु पद का वाच्यत्व रूप अभिधेयत्व, अभिधेयत्व म्हणजे काय? पद का वाच्यत्व, त्याला शब्द शक्यत्व म्हणा, पद वाच्यत्व म्हणा, पद अभिधेयत्व म्हणा, ठीक आहे की नाही. किंतु पद का वाच्यत्व रूप अभिधेयत्व सर्व पदार्थो विषय रय है, सर्वच पदार्थांच्या ठिकाणी आहे. कोण? अभिधेयत्व म्हणजे काय? पदवाच्यत्व, शब्दवाच्यत्व सर्वच ठिकाणी आहे. आणि सर्वच ठिकाणी पदवाच्यत्व रूप अभिधेयत्व असल्यामुळे त्या अभिधेयत्वाचा अत्यंता भाव मिळेल का? कुठं नाही मिळणार. जर मिळाला असता तर काय म्हणता आलं असतं की हे अनुमान केवल अन्वयी आहे असं म्हणता आलं असतं. काय जर काय म्हटलंय? अत्यंता भाव. परिभाषा काय केली आहे? तहा जिस अनुमान के साध्य का कहा भी अत्यंत भाव नाही होवे. अत्यंत भाव कुठंच भेटत नाही, त्याला म्हणायचं केवल अन्वयी. आणि जर अत्यंत भाव भेटला असता तर केवल अन्वयी म्हटलो नसतो. ज्याप्रमाणे पर्वतो वन्यमान धूमात हे अनुमान केवल अन्वयी आहे का? नाही. का बरं? वन्नीचा अत्यंत भाव भेटतो. आपल्याला काय पाहिजे? साध्याचा अत्यंत भाव भेटता कामा नये, त्याला म्हणायचं काय? केवल अन्वयी. बरोबर. पंक्ती पहा. जैसे घटाविधेय प्रमेयत्वात इत्यादि अनुमान है. हा अविधेयत्व रूप साध्य का सापडलं. कहा भी अत्यंता भाव नाहीये, कुठेच अत्यंता भाव नाहीये. किंतु पद का वाच्यत्व रूप अभिधेयत्व सर्व पदार्थ विषय रे. पदाचं वाच्यत्व रूप अभिधेयत्व सर्वच पदार्थांमध्ये आहे, म्हणजेच अत्यंता भाव नाही. तथा त्याचप्रमाणे प्रमा ज्ञान का विषयत्व रूप प्रमेयत्व भी सर्व पदार्थ विषय रय है. आणखीन प्लस पॉइंट इथं आणखीन काय? हेतू जो आहे प्रमेयत्व तो सुद्धा सर्व ठिकाणी आहे, त्याचा सुद्धा अत्यंत भाव कुठं भेटत नाही. कारण प्रमेयत्व म्हणजे काय? प्रमा विषयत्व. प्रमेयत्व म्हणजे काय? प्रमा विषय, ज्ञानाचा विषय होणं. जगातली कोणती गोष्ट आहे की जी ज्ञानाचा विषय नाही? सर्वच गोष्टी ज्ञानाचा विषय आहे. भले आपल्या ज्ञानाचा विषय नसतील काही गोष्टी, कारण आपल्या समोर आपल्या जवळपास ज्या वस्तू आहे त्या वस्तू आपल्या ज्ञानाचा विषय आहेत. अयम घट अयम पट इत्यादी. परंतु ज्या दूरवरती आहे, भूतकालीन आहे किंवा भविष्यकालीन आहे, त्या आपल्या ज्ञानाचे विषय आहेत का? नाही. पण ईश्वर ज्ञानाचे विषय आहेत की नाही? अर्थात ज्ञान विषयत्व सर्व ठिकाणी आहेत ना. अर्थात प्रमेयत्व सर्व ठिकाणी आहे. म्हणजे प्रमेयत्वाचा सुद्धा अत्यंत भाव कुठंच नाही. पंक्ती पहा. तथा प्रमा ज्ञान का विषयत्व रूप प्रमेयत्व ही सर्व पदार्थ विषय रहे है. याते म्हणून य उक्त अनुमान केवल अन्वयी कया जावे आहे. म्हणून हे अनुमान कसं झालं? केवल अन्वयी. कोणतं? घट अविधेय प्रमेयत्वात् हे अनुमान. और जिस अनुमान के साध्य का तथा हेतु का कहा भी सहचार दर्शन नहीं होवे, किंतु ता साध्य हेतु के अभावों का ही सहचार दर्शन होवे, सो अनुमान केवल व्यतिरेकी कहा जावे. आता केवल अन्वयीची व्याख्या झाली. आता व्याख्या करत आहेत कशाची? केवल व्यतिरेकीची. केवल व्यतिरेकी म्हणजे काय? ठीक आहे. पंक्ती पहा. और जिस अनुमान के साध्य का तथा हेतु का कहा भी सहचार दर्शन नहीं होवे. सापडलं का? आहे की नाही? असा अनुमान आहे की त्या अनुमानामधील जे साध्य आणि हेतू त्यांचं काय पाहिजे? सहचार. जसं उदाहरण पर्वत वन्यमान धूमात. पक्ष पर्वत, साध्य वन्नी, हेतू धूम. हेतू धूम, साध्य वन्नी यांचं साहचर्य आहे की नाही? 7-7 रान. साहचर्य म्हणजे काय? 7-7 रान. जिथं जिथं धूम दिसतो तिथं तिथं वन्नी जरूर दिसतो. जसं उदाहरण मानस आहे की नाही? आणखीन चत्वर, गोष्ट, अनेक ठिकाणी धूम आहे तिथं वन्नी दिसतो. सहचार दर्शन दिसून येतं. पण म्हणून हे अनुमान केवल व्यतिरेकी नाही आहे. कारण आपल्याला केवल व्यतिरेकी त्याला म्हणायचं आहे की ज्याच्यामध्ये हेतू साध्याचा सहचार कुठंच भेटत नाही. मग कोणाचा सहचार भेटतो? त्यांच्या अभावाचा. साध्याचा पण अभाव घ्यायचा आणि हेतूचा पण अभाव घ्यायचा, त्यांचा सहचार भेटतो. अशा ठिकाणचं जे अनुमान असतं त्याला म्हणायचं काय? केवल व्यतिरेकी. मिळालं? लक्षात आलं? पंक्ती पहा. और जिस अनुमान के साध्य का तथा हेतु का कहा भी सहचार दर्शन नहीं होवे. कुठे सहचार दर्शन होत नाही. किंतु मग ता साध्य हेतु के अभावों का ही
साध्याचा पण अभाव घ्यायचा आणि हेतूचा पण अभाव घ्यायचा. साध्य हेतू क्या अभाव काही सहचार दर्शन होवे सो अनुमान केवल व्यतिरिकी कया जावे. त्या अनुमानाला काय म्हणायचं? केवल व्यतिरिकी. उदाहरण देऊ राहिले आहे की नाही? सापडलं का? पान नंबर 176 खालून तिसरी ओळ मध्यभागी. जैसे उदाहरण पृथ्वी इतरेभ्यो भिद्यते गंधवत्वात् यन्नैवं तन्नैवं यथा जलादि इत्यादी अनुमान आहे. हे अनुमान झालं केवल व्यतिरेकी. बरोबर? पुन्हा पहा. पृथ्वी इतरेभ्यो भिद्यते गंधवत्वात्. बरोबर? पक्ष पृथ्वी साध्य इतरेभ्यो भिद्यते अर्थात इतर भेद. हे काय आहे? साध्य. साध्य काय? इतर भेद आहे की नाही? आणि हेतू काय आहे? गंधवत्व. गंधवत्व काय आहे? हेतू आहे. बरोबर? पक्ष पृथ्वी साध्य इतर भेद. पृथ्वीच्या ठिकाणी इतरांचा भेद सिद्ध करायचा आहे. हेतू काय? गंधवत्व. ठीक आहे जी. हेतू काय आहे? गंधवत्व. ठीक आहे. आणि उदाहरण दिलं आहे जलादी. बरोबर? आता ध्यान द्या, अनुमान समजून घेऊया एकदा. तर काय आहे? 7 पदार्थ आहेत नैयायिकाच्या परिभाषेनुसार. 7 काय आहेत? पदार्थ. कोण कोण? पदार्थ 7 नाही. पदार्थ 7 द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय अभाव. बरोबर? त्यात पहिला पदार्थ द्रव्य. त्याचे किती भेद? 9. कोण कोण? पृथ्वी आप तेज वायू आकाश काल दिशा आत्मा मन. बरोबर? त्या 9 द्रव्यापैकी पहिला द्रव्य आहे कोण? पृथ्वी. ती केली एका बाजूला एका चौकोनात. आणि बाकीच्या दुसऱ्या ठिकाणी सारेच टाकून दिले. सारे म्हणजे कोण? बाकीचे राहिलेले 8 द्रव्य आणि बाकीचे पदार्थ पण. ते सारे एका ठिकाणी एका घरात टांबले. बरोबर? हा. तर ध्यान द्या आता. मग आता पृथ्वी एका बाजूला आहे. वही आणलेली आहेत का? नाही ना? हा जाऊ द्या. कोणी आणली का? नाही, कोणीच नाही आणली. काही हरकत नाही. लिहा. एक गोल काढा. समजावून सांगतो मी. एका बाजूला कोपऱ्यात. हा बस बस बस. त्याच्यामध्ये लिहा पृथ्वी. लिहिलं? पृथ्वी. मला काही लिहायची गरज नाही. दुसरा एक गोल काढा बाहेर. ह्या गोलला सोडून दुसऱ्या ठिकाणी दुसरा गोल. त्याच्यात काय लिहायचं? दुसऱ्या गोलमध्ये पृथ्वीला सोडून बाकीचे सारे जलाधिक. पृथ्वीला सोडून बाकीचे सारे जलाधिक. पटापट 2 गोल काढायचे पटकन. सारखे काढायचे किंवा एक छोटा मोठा. आता छोट्यामध्ये लिहा. उलट करा त्याला पेजला. हा छोट्यात लिहा पृथ्वी. आणि याच्यामध्ये लिहा पृथ्वी सोडून इतर. काही हरकत नाही, असू द्या, काही हरकत नाही. पृथ्वी सोडून इतर सर्व जलाधिक. ठीक आहे. आता पृथ्वीवर बोट ठेवा. पृथ्वी. तिथं कोण आहे? फक्त पृथ्वीच आहे. आणि इकडे कोण आहे? सारेच आहे. है की नाही? मग ती पृथ्वी कशी झाली? त्या इतरापासून भिन्न. है की नाही? मग पक्ष कोण आहे? पृथ्वी. है की नाही? आणि तिच्या ठिकाणी सिद्ध करायचं आपल्याला काय? इतरांचा भेद. इतरापासून भिन्न आहे की नाही? इतरापासून भिन्न आहे. भेद सिद्ध करायचा. हेतू काय दिलाय? गंधवत्वात. गंधवत्व हेतू कुठं आहे? पृथ्वीच ठिकाणी आहे. है की नाही? आणि म्हणून पृथ्वी त्या इतरापासून भिन्न आहे. पण म्हणे हे अनुमान झालं. पण याच्यामध्ये हेतू आणि साध्याचा सहचार पाहिजे. जसं पर्वतो वन्यमान धुमान. पर्वता ठिकाणी वन्यची सिद्धी करायची. पण त्याकरिता जिथं जिथं धूम असतो तिथं तिथं वन्य पाहायला भेटला आपल्याला अनेक ठिकाणी. बरोबर आहे की नाही? तसं इथं हेतू कोण आहे आपला? गंधवत्व. साध्य कोण आहे? इतर भेद. साध्य कोण आहे? इतर भेद. मग यत्र यत्र गंधवत्वम तत्र तत्र इतर भेद. उदाहरण काहीतरी पाहिजे ना सहचार दाखवण्यासाठी. जसं महानस होतं तिथं
तसं जिथं जिथं गंधवत्व म्हणजे गंध आहे, गंधवत्व म्हणजे गंध, जिथं जिथं गंध आहे तिथं तिथं इतर भेद आहे. उदाहरण कुठंच नाही, कारण पृथ्वी तर पक्ष आहे आणि उदाहरण आपल्याला पक्षाला सोडून घ्यावं लागतं. मग हेतू आणि साध्य यांचं साहचर्य दाखवणारा उदाहरण आपल्याला कोणी भेटत आहे का? कुठंच भेटत नाही आहे की नाही. मग आता लक्षण केलं व्यतिरिकी अनुमानाचं, ते घटवायचं आहे आपल्याला. लक्षण काय पहा, 176 वर खालून 5वी ओळीचे शेवटचा शब्द, और जिस अनुमान के, सापडलं का? जिस अनुमान के साध्य का तथा हेतु का कहा भी सहचार दर्शन नहीं होवे, है की नाही. असं अनुमान की ज्या अनुमानातील साध्य आणि हेतू यांचं सहचार दर्शन, यांचं साथ साथ राहणं, असं उदाहरण कुठंच भेटत नाही. साध्य का तथा हेतू का कहा भी सहचार दर्शन नाही होवे आहे, बरोबर. जसं इथं उदाहरण, हेतू कोण? गंध, साध्य कोण? इतर भेद, यांचं साथ साथ राहण्याकरिता असं उदाहरण भेटलं का? नाही भेटलं. नाही होवे. किंतु साध्य हेतू के अभावों का ही सहचार दर्शन होवे. सहचार दर्शन होऊ राहिलं पण हेतू साध्याचं नाही, मग त्यांच्या अभावाचं. साध्याचा पण अभाव घ्यायचा, हेतूचा पण अभाव घ्यायचा. त्यांच्या अभावाचं साहचर्य दाखवण्याकरिता उदाहरण भेटतं. असं जे अनुमान असतं त्याला म्हणायचं काय? केवल व्यतिरेकी. काय म्हणायचं? केवल व्यतिरेकी. आता या अनुमानामध्ये पृथ्वी इतरेभ्यो भिद्यते गंधवत्वात्, या अनुमानामध्ये हेतू आणि साध्य यांचं सहचार दाखवणार उदाहरण भेटलं का? नाही भेटलं. मग म्हणे ठीक आहे, त्यांचा अभाव घेऊन पाहू. साध्य कोण आहे? इतर भेद. साध्य कोण आहे? इतर भेद. साध्याभाव, इतर भेदाभाव, बरोबर. इतर भेदाभाव. हेतू गंधवत्व, हेतू गंधवत्व, हेतू अभाव, गंधवत्वाभाव, गंधवत्वाचा अभाव. आता पहा, जिथं जिथं साध्याचा अभाव आहे, साध्याचा अभाव काय? इतर भेदाचा अभाव. जिथं जिथं आहे तिथं तिथं गंधाचा अभाव आहे की नाही? आहे. उदाहरण जलाधिक. म्हणजे कसं काय बरं? बघा ते दोन गोल, पक्ष कोण आहे? पृथ्वी. त्याच ठिकाणी काय सिद्ध करायचं? इतर भेद, बरोबर आहे. इतर भेद सिद्ध करायचं आहे की नाही? साध्य इतर भेद कुठं आहे? पृथ्वीच्या ठिकाणी. बोट ठेव, चला. कुठं आहे? पृथ्वीच्या ठिकाणी आहे. साध्य इतर भेद कुठं आहे? पृथ्वीच्या ठिकाणी. साध्याभाव, इतर भेदाचा अभाव कुठं राहील? इकडच्या चौकोनात, गोलमध्ये, आहे की नाही? इतर भेदाचा अभाव. कारण इतरांचा, इतर म्हणजे झाले सारे, मोठ्या चौक गोलमध्ये इतर झाले सारे, त्यांचा भेद कुठं आहे? पृथ्वीच्या ठिकाणी. आणि त्या इतर भेदाचा अभाव कुठं येईल? इतर जलाधिकांच्या ठिकाणी. आणि त्या जलाधिकांच्या ठिकाणी गंधवत्व आहे का गंधवत्वाचा अभाव आहे? गंधवत्वाचा अभाव आहे. म्हणजे जिथं जिथं साध्याचा अभाव राहू राहिला तिथं तिथं हेतूचा पण अभाव राहू राहिला. म्हणजे साध्य अभाव आणि हेतू अभाव यांचं साहचर्य भेटलं आणि हेतू साध्याचं सहचार्य भेटलं नाही. मग असं जे अनुमान असतं त्याला आम्ही म्हणतो काय? केवल व्यतिरेकी. काय म्हणायचं? केवल व्यतिरेकी. परिभाषा बसली? उदाहरण कळालं? पंक्ती पहा. और जिस अनुमान के साध्य का तथा हेतु का कहा भी सहचार दर्शन नहीं होवे, किंतु साध्य हेतु के अभावों का ही सहचार दर्शन होवे, स्व अनुमान केवल व्यतिरेकी कया जावे. असे अनुमान काय म्हणायचे? केवल व्यतिरेकी. जैसे पृथ्वी इतरेभ्यो भिद्यते गंधवत्वात्, यन्नैवं तन्नैवं. यन्नैवं मतलब यत्र साध्याभावः तत्र हेतु अभाव असा अर्थ असतो त्याचा. यन्नैवं तन्नैवं, यन्नैवं तन्नैवं यथा जलादि इत्यादी अनुमान आहे. इहा म्हणजे या अनुमानामध्ये पृथ्वी ते इतर जलाधिक पदार्थों के भेदरूप साध्य का. साध्य कोण आहे? पृथ्वीहून इतर जे जलाधिक, त्या जलाधिकांचा भेद, हे हा काय आपलं साध्य. या पृथ्वी ते, पृथ्वीपासून इतर जलाधिक पदार्थों के, है की नाही, भेद पदार्थों के भेद रूप साध्य का तथा गंधरूप हेतु का. गंधवत्व म्हणजे गंध, ठीक आहे ना. तर गंधरूप हेतु का लागला अर्थ. हेतु काय आपला? गंधवत्व. गंधवत्व मग तुमच्या पुढे जर तो जोडला तर प्रकृतीचा बोध होतो. तर गंधवत पुढे तो जोडलं तर गंधवत्व म्हणजेच गंध घ्यायचं, ठीक आहे ना. हा. तथा गंधरूप हेतु का
ता पृथ्वीरूप पक्ष पू छोडी के अन्यत्र कहावी सहचार है नाही. गंध पृथ्वीला सोडून कुठंच राहत नाही. आणि पृथ्वी तर पक्ष आहे. पक्षाच्या ठिकाणी जरी पण पक्षाला दृष्टांत घेता येत पक्षाला दृष्टांत म्हणून घेता येत नाही. पक्षाहून भिन्न दृष्टांत असला पाहिजे. आणि पक्ष जो पृथ्वी तिला सोडून अन्य असं कोणतंच उदाहरण नाही आहे की जिथं गंधवत्व राहत असून इतर भेद राहील असं काही उदाहरण नाही आहे. म्हणजे हेतू साध्याचा सहचार भेटत नाही. अन्यत्र कहावी सहचार है नहीं किंतु ता साध्य हेतु के अभावों का ही जलादि को विषय सहचार है. परंतु ता साध्य म्हणजे कोण साध्य? इतर भेद, त्याचा अभाव इतर भेदाभाव. पुन्हा हेतू गंधवत्व, हेत्वाभाव गंधवत्वाभाव म्हणजेच गंधाभाव. बरोबर. किंतु ता साध्य हेतु के अभावों का ही जलादि को विषय, जलादिकांच्या ठिकाणी सहचार है. याते म्हणून य उक्त अनुमान केवल व्यतिरेकी कहा जावे. म्हणून या अनुमानाला काय म्हणायचं? केवल व्यतिरेकी. दोन कळाले, केवल अन्वयी, केवल व्यतिरेकी. आता और जिस अनुमान के साध्य हेतु दोनों का तथा तीन दोनों के अभावों का अन्यत्र सहचार दर्शन होवे हैं सो अनुमान अन्वय व्यतिरेकी कहा जावे. अन्वय व्यतिरेकीची परिभाषा. ठीक आहे. जिस अनुमान के साध्य हेतू दोनों का, साध्य आणि हेतू दोघांचं सहचार दर्शन पण आहे अन्य ठिकाणी, पक्षाला सोडून अन्य ठिकाणी. आणि साध्य हेतूचा जो अभाव त्यांचं सुद्धा सहचार्य आहे. त्यांचं सुद्धा काय आहे? सहचार दर्शन आहे. कुठं? पक्षाला सोडून इतर ठिकाणी. म्हणजे हेतू साध्याचं पण सहचार आहे आणि त्याच्या अभावाचं पण सहचार दर्शन आहे. असं जे अनुमान असतं त्याला म्हणायचं काय? अन्वय व्यतिरेकी. और जिस अनुमान के साध्य हेतु दोनों का तथा तीन दोनों के अभावों का, सापडलं, अन्यत्र सहचार दर्शन होवे है सो अनुमान अन्वय व्यतिरेकी कहा जावे. त्याला काय म्हणायचं? अन्वय व्यतिरेकी. जैसे उदाहरण पर्वतो वन्यमान धूमवत्वात्, हे प्रसिद्ध अनुमान आहे की नाही? तर आता पक्ष पर्वत, साध्य वन्य, हेतू धूम. तर जिथं जिथं धूम आहे तिथं तिथं वन्य आहे की नाही? आहे. उदाहरण मानस आहे की नाही? पक्ष जो पर्वत त्याला सोडून चत्वर म्हणा, महानस म्हणा, हे उदाहरण आपण घेऊ शकतो. कळलं की नाही? तर हेतू साध्याचं सहचार दर्शन पण झालं आणि त्यांचं अभावाचं सहचार दर्शन त्यांचं पण आहे. साध्य वन्य, साध्याभाव वन्याभाव, हेतू धूम, हेत्वाभाव धूमाभाव. आहे की नाही? साध्याभावाचं अधिकरण उदाहरण जलरूप. वन्यचा अभाव आहे तिथं धुमाचा पण अभाव आहे की नाही? दोनाच्या अभावाचं पण सहचार दर्शन झालं. म्हणून पर्वतो वन्यमान धुमात हे अनुमान कसं? अन्वय व्यतिरेकी. कसं आहे? अन्वय व्यतिरेकी. जैसे पर्वतो वन्यमान धूमवत्वात् यह प्रसिद्ध अनुमान है. यहाँ वन्यरूप साध्य का तथा धूमरूप हेतु का मानस विषय सहचार देखने में आवे. बरोबर. वन्यरूप साध्याचा आणि धूमरूप हेतूचं मानसाधिकांच्या ठिकाणी सहचार दिसून येतो. सहचार देखने में आवे. और तीन दोनों के अभावों का, दोघांचा अभाव म्हणजे कोणाकोणाचा? साध्याचा अभाव, हेतूचा अभाव. और तीन दोनों के अभावों का जलरुद विषय, जलरुद म्हणजे महान पाण्याचा डोह, सरोवर वगैरे. जलरुद विषय सहचार देखने में आवे. याते म्हणून य उक्त अनुमान अन्वय व्यतिरेकी कहा जावे है. म्हणून य उक्त अनुमान म्हणजे कोणतं अनुमान? पर्वतो वन्यमान धूमात. कसं आहे? अन्वय व्यतिरेकी. कसं आहे? अन्वय व्यतिरेकी. याते य उक्त अनुमान अन्वय व्यतिरेकी कहा जावे है. लागलं. इन तीन प्रकार के अनुमानों का विस्तार निरूपण न्याय प्रकाश के षष्ठ परिच्छेद विषय क्या है. विस्तार पूर्वक जर विवेचन पाहिजे असेल तर न्याय प्रकाश ग्रंथामध्ये षष्ठ परिच्छेदात पाहून घ्या. सो तहासे जाणीले नाही ते सो य नैयायिकों का मत असंगत है. आता खंडन. आतापर्यंत नैयायिकाचं मत सांगितलं. नैयायिक मतानुसार तीन भेद केले अनुमानाचे. कोण कोण? केवल अन्वयी, केवल व्यतिरेकी, अन्वय व्यतिरेकी. वेदांत मतानुसार असे तीन भेद नाहीत. एक मात्र अन्वय अनुमान मानलं जातं. मग खंडन करायचं त्यांचं. तर तेच सांगतायत. सो य नैयायिकों का मत असंगत है. काहे ते कसं काय बरं? निय नानास्ति किंचन, श्रुती सांगते. इह किंचन नाना न अस्ति.
अजिबात नानात्व नाहीये, भेद नाहीये, भेदाचा निषेध करते श्रुती इत्यादी श्रुतिया ब्रह्मविषयी प्रपंच का अत्यंताभाव कथन करे. ब्रह्माच्या ठिकाणी प्रपंचाचा काय आहे? अत्यंताभाव आहे. बरोबर. याते म्हणून ब्रह्म ते भिन्न किसी भी पदार्थ विषय अत्यंताभाव का अप्रतियोगीपणा नाही है. लागलं बघा आता खंडन कसं करतात. सर्वात अगोदर खंडन करत आहे केवळ अन्वय अनुमानाचं. केवळ अन्वय अनुमानाचं लक्षण केलं होतं. काय बरं की ज्या अनुमानामध्ये साध्याचा अत्यंताभाव कुठेही भेटत नाही पाहायला. बरोबर आहे की नाही? केलं होतं ना आता वरच्या पेजवर. जिस अनुमान के साध्य का हाँ जिस अनुमान का हाँ बरोबर. जिस अनुमान के साध्य का कहा भी अत्यंताभाव नाही होवे. हे लक्षण केलंय की नाही? ज्या अनुमानामध्ये जे साध्य आहे त्याचा अत्यंताभाव काही बी नाही, कुठंच नाही आहे, त्याला म्हणायचं काय? केवळ अन्वय. उदाहरण दिलं होतं घट अभिधेय प्रमेयत्वात. अभिधेयत्वाचा अत्यंताभाव कुठे सापडेल का? कुठंच नाही आहे. सर्वच ठिकाणी अभिधेयत्व आहे. म्हणून हे अनुमान कसं सांगितलं होतं? केवळ अन्वय. पण नैयायिकाचं खंडन करत आहे आता वेदांती. तर वेदांती काय म्हणतात? अरे बाबा श्रुती सांगते निय नानास्ति किंचन. ब्रह्मा ठिकाणी बिलकुल नानापणा नाहीच आहे. अर्थात ब्रह्माच्या ठिकाणी सर्वांचाच अत्यंताभाव आहे. काय? ब्रह्माच्या ठिकाणी सर्वांचाच काय आहे? अत्यंताभाव आहे. मग केवळ अन्वय अनुमानाचं उदाहरण काय दिलं होतं नैयायिकांनी? घट अविधेय प्रमेयत्व. साध्य काय? पक्ष काय? घट. साध्य काय? अविधेयत्व. हेतू काय? प्रमेयत्व. साध्य अविधेयत्व. साध्याभाव अविधेयत्वाभाव. नाही काय म्हटले होते की अविधेयत्व सर्वच ठिकाणी आहे, अविधेयत्वाचा अत्यंतभाव कुठंच नाही, आणि म्हणून हे अनुमान केवळ आहे. वेदांती म्हणतात हा अविधेयत्वाचा अत्यंतभाव कुठंच नाही, आम्ही देतो तुम्हाला अत्यंतभाव दाखवून. कशाचा? अविधेयत्वाचा म्हणजे साध्याचा अत्यंतभाव आम्ही दाखवून देतो. म्हणजे असो म्हणजे कुठे आहे अविधेयत्वाचा अत्यंतभाव दाखवा बरं? कुठे आहे? ब्रह्माच्या ठिकाणी. कारण श्रुती सांगते ब्रह्माला सोडून दुसरं काहीच नाही, ब्रह्माच्या काही सर्वांचा अत्यंतभाव आहे. ब्रह्माच्या ठिकाणी जर सर्वांचाच अत्यंतभाव आहे बाकीच्या पदार्थाचा आहे की नाही, तर अविधेयत्वाचा सुद्धा काय आहे? अत्यंतभाव आहे. मग अविधेयत्वाचा अत्यंतभाव भेटला की नाही? आणि जर अविधेयत्वाचा अत्यंतभाव भेटला तर या अनुमानाला तुम्ही केवळ अन्वय कसं म्हणणार? अर्थात केवळ अन्वय अनुमान नाही आहे. कळलं की नाही? म्हणजे कसं काय ब्रह्म अविधेय नाहीये का? हा नाहीये. वेदांत मतामध्ये ब्रह्म अविधेय नाही आहे. जसं घट अविधेय आहे म्हणजे शब्द शक्यत्व आहे, कोणत्या तरी शब्दाचा शक्यार्थ आहे. कोण? घट पट. तसं ब्रह्म हे कोणत्या तरी शब्दाचं शक्य आहे का? कोणत्या शब्दाचं शक्य वाच्य नाही आहे. अर्थात अभिधेयत्व त्याच्या ठिकाणी नाही आहे. अर्थात अभिधेयत्वाचा अत्यंतभाव आहे की नाही? आणि मग ज्याचा अत्यंतभाव कुठंच भेटत नाही त्याला आम्ही केवळ अन्वय अनुमान म्हणतो असं बोलले होते. कोण? नाही आहे. त्यांनी उदाहरण दिलं अभिधेयत्वाचा अत्यंतभाव कुठंच भेटत नाही, पण आम्ही म्हणतो अभिधेयत्वाचा अत्यंतभाव आहे. कुठं? ब्रह्माच्या ठिकाणी. आणि म्हणून घट अविधेय प्रमेयत्वात हे अनुमान देखील केवळ अन्वय अनुमान नाही. कळलं? चला पंक्ती पहा. नियम नानास्ति किंचन इत्यादी श्रुतिया ब्रह्म विषय सर्व प्रपंच का अत्यंताभाव कथन करे. लागलं? याते म्हणून ब्रह्म ते भिन्न किसी भी पदार्थ विषय अत्यंताभाव का अप्रतियोगीपणा नाही है. म्हणजे सर्वच ब्रह्माला सोडून सर्वच पदार्थाच्या ठिकाणी काय आहे? अत्यंताभावाचा प्रतियोगीपणा आहे. ध्यान द्या. ब्रह्माला घ्यायचं नाही, ब्रह्म सोडून द्या. ब्रह्माला सोडून जगातला कोणताही पदार्थ घ्या, त्याच्या ठिकाणी काय आहे? अत्यंताभावाचा प्रतियोगीपणा आहे. म्हणजेच त्या सर्व पदार्थांचा अत्यंताभाव भेटतो. ब्रह्माला सोडून सर्व पदार्थाचा काय भेटतो? अत्यंताभाव भेटतो. म्हणूनच ते प्रतियोगी होऊ राहिले ना. कारण प्रतियोगी कशाला म्हणायचं? यस्याभाव स प्रतियोगी. ज्याचा अभाव तो प्रतियोगी. मग जगातला कोणता असा पदार्थ आहे की ज्याचा अत्यंताभाव भेटत नाही? सर्वांचाच अत्यंताभाव भेटतो, आहे की नाही? अर्थात सर्वच पदार्थ अत्यंताभावाचे काय आहेत? प्रतियोगी आहेत. अर्थात सर्वांचा अत्यंतभाव भेटतो. आणि जर सर्वांचाच अत्यंतभाव भेटतो तर जगात तुम्ही असं कोणतं साध्य दाखवणार की ज्याचा अत्यंतभाव भेटत नाही? म्हणून दाखवता येईल का? नाही एकांना नाही दाखवता येणार, आहे की नाही? म्हणून त्यांची परिभाषा काय आहे की ज्या साध्याचा अत्यंतभाव कुठंच भेटत नाही
त्याला आम्ही केवल अन्वयी म्हणतो. दाखवा असं कोण आहे उदाहरण. एकही उदाहरण त्यांना भेटणार नाही. अविधेयत्व त्याचा सुद्धा अत्यंत भाव मी दाखवून दिला आहे की नाही. तर मग बाकीची काय गोष्ट आहे. याचा अर्थ काय, फक्त ब्रह्माचाच अत्यंत भाव भेटत नाही. ब्रह्मच एक मात्र असं आहे काय, ते अत्यंत भावाचा प्रतियोगी नाही, अप्रतियोगी आहे. म्हणजे त्याचा अत्यंत भाव भेटत नाही, ते सर्व ठिकाणी आहे. कळलं. पंक्ती पहा काय ते. नियनानास्ति किंचन इत्यादी श्रुती या ब्रह्मविषय, ब्रह्माच्या ठिकाणी सर्व प्रपंच का अत्यंत भाव कथन करे है याते. म्हणून ब्रह्मते भिन्न, ब्रह्मते भिन्न म्हणजे ब्रह्माला सोडून किसी भी पदार्थ विषय, कोणत्याच पदार्थाच्या ठिकाणी अत्यंत भाव का अप्रतियोगीपणा नाही आहे. अप्रतियोगीपणा नाही म्हणजेच प्रतियोगीपणा आहे. काही नाही. दोन नकार येतात तेव्हा एक होकार तयार होतो. अप्रतियोगीपणा नाही म्हणजे प्रतियोगीपणा आहे. कळलं की नाही. असं त्याचा अर्थ आहे. अहो आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो पण तिथं कोणीच सज्जन नाही असं नाही, अर्थात सर्वच सज्जन आहे. कळलं की नाही. असं होतं की नाही. अप्रतियोगीपणा नाहीये. किंतु सर्व अनात्म पदार्थ, लागलं पंक्ती 5 चला. सर्व अनात्म पदार्थ, आत्म्याला सोडून सर्वच पदार्थ, सर्व अनात्म पदार्थ तात्यांता भाव के प्रतियोगी ही है, प्रतियोगीच आहे. याते ता अनुमान विषय केवल अन्वय रूपता संभवती नाही. म्हणून असं कोणतंच अनुमान तुम्हाला भेटणार नाही की ज्याच्या ठिकाणी केवल अन्वयिता होऊ शकते. कळलं की नाही. याते ता अनुमान विषय केवल अन्वय रूपता संभवती. इस प्रकार सो केवल, आतापर्यंत खंडन केलं कशाचं, केवल अन्वयी अनुमानाचं. आता खंडन करता केवल व्यतिरिकी अनुमानाचं. इस प्रकार सो केवल व्यतिरिकी अनुमान भी संभवता नाही. काय ते का बरं ध्यान द्या. तर केवल व्यतिरिकी प्रतिपादन करत असताना नैयायिकांनी काय सांगितलं होतं, त्याचं थोडंसं सीमावलोकन करा म्हणजे खंडन करणं सोपं जाईल. काय सांगितलं होतं त्यांनी की ज्या अनुमानामध्ये साध्य आणि हेतूचं सहचार दर्शन भेटत नाही, सहचार दर्शन होत नाही, अपितू साध्याभाव हेतुभाव यांचं सहचार दर्शन घडतं. त्याला आम्ही काय म्हणतो, केवल व्यतिरिकी आहे की नाही. तर बघा आता सहचार दर्शन कुणाचं मानून राहिले ते, साध्याभावाचं हेतुभावाचं. बरोबर. म्हणजे व्यापी व्यापक भाव कुणात होईल झाला तर साध्याभावात हेतुभावात आहे की नाही. आणि सिद्ध कोणाला करू राहिले, साध्याला. आणि व्यापी व्यापक भाव कुणामध्ये, अभावामध्ये. व्यापी व्यापक भाव अभावात आणि सिद्ध करायला निघाले साध्य. हे कसं काय शक्य आहे की नाही. त्या साध्याची सिद्धी करता येते त्या आहे की नाही, त्या हेतूच्या द्वारे त्या साध्याची सिद्धी करता येते की ज्यांच्यामध्ये व्यापी व्यापक भाव आहे की नाही. इथं तर हेतू साध्याचं सहचार दर्शनच नाही म्हणून व्यापी व्यापक भाव पण नाही. सहचार दर्शन अभावाचं, व्यापी व्यापक भाव अभावामध्ये, व्यापी व्यापक भाव अभावामध्ये आणि सिद्ध करायचं साध्याला. ही कुठली रीती झाली म्हणून हे योग्य नाही. पंक्ती पहा. इस प्रकार सो केवल व्यतिरिक्त अनुमान भी संभवता काहे ते. जिन पदार्थों का परस्पर व्याप्य व्यापक भाव होवे है. बरोबर. ज्या पदार्थांचा परस्परामध्ये काय असतो, व्याप्य व्यापक भाव. जसं धूमवन्य याच्यामध्ये व्याप्य व्यापक भाव आहे. व्याप्य धूम, व्यापक वन्य. काय ते, जिन पदार्थों का परस्पर व्याप्य व्यापक भाव होवे है, तीन पदार्थों का ही, ध्यान द्या, त्या पदार्थांचाच परस्पर साधन साध्य भाव होवे है यह नियम आहे. ज्या दोन पदार्थामध्ये व्याप्य व्यापक भाव असतो त्या दोघांमध्येच साध्य साधन भाव होतो. त्यात जे व्यापक असेल ते साध्य आणि जे व्याप्य असेल ते साधन, असा नियम आहे. बरोबर. इस नियम का ता केवल व्यतिरिक्त अनुमान विषय भंग होवे है. पण हा जो नियम सांगितला आता, कोणता नियम, ज्या पदार्थांचा परस्पर व्याप्य व्यापक भाव असतो त्याच पदार्थांचा परस्पर साधन साध्य भाव असतो, या नियमाचा भंग होत आहे. हा नियम मोडकळीच निघत आहे. कुठं, केवल व्यतिरिक्त अनुमान मानण्यात. कसं काय बरं पहा. इस नियम का ता केवल व्यतिरिक्त अनुमान विषय म्हणजे केवल व्यतिरिक्त अनुमानामध्ये भंग होवे आहे. कसं,
जिस कारण ते ता केवल व्यतिरिक अनुमान विषय, त्या केवल व्यतिरिक अनुमानामध्ये काय मानलं नाही ऐकांनी पहा. जिस कारण ते ता केवल व्यतिरिक अनुमान विषय गंध इतर भेद इन दोनों का तो साधन साध्य भाव मान्य है की नाही. या दोन पदार्थामध्ये मानलंय त्यांनी काय साध्य साधन भाव. कोण दोन पदार्थ गंध आणि इतर भेद. त्यात साधन कोण गंध, साध्य कोण इतर भेद. म्हणजे साध्य साधन भाव मानला कुणामध्ये गंध आणि इतर भेदामध्ये आहे की नाही. आणि व्याप्य भाव मानला कुणामध्ये हा साध्याभाव हेतुभाव त्यांच्यामध्ये. हेतू साध्यात नाही मानला कारण त्यांचा सहचारच होत नाही कुठं हेतू साध्याचं. जिस कारण ते ता केवल व्यतिरिक अनुमान विषय अनुमानामध्ये गंध इतर भेद इन दोनों का तो साधन साध्य भाव मान्य है नहीं है कहीं. और इतर भेदा भाव तथा गंधा भाव इन दोनों का व्याप्यापक भाव मान्य है. व्याप्यापक भाव मानला दोघांच्या अभावामध्ये आणि हेतू साध्य भाव मानला दोघांच्या भावामध्ये. हे कसं काय पुढे जो कदाचित म्हणजे जर कदाचित अन्य पदार्थों के व्याप्ति ज्ञानते अन्य पदार्थ की अनुमिती होती होवे. समजा व्याप्य व्यापकाचं ज्ञान झालं अन्य पदार्थांचं आणि अनुमिती होऊ राहिली दुसऱ्या पदार्थाची. असं जर होऊ लागेल तर मोठी अडचण येईल म्हणे मग. आणि तसंच होऊ राहिलं आता व्यतिरिक अनुमानामध्ये. व्याप्य व्यापक भाव कुणाचा हेतू साध्याचा नाही सॉरी व्याप्य व्यापक भाव कुणाचा दोघांच्या अभावाचा आणि साधन साध्य भाव कुणाचा दोघांच्या भावाचा. हे कसं काय आहे की नाही. पंक्ती पहा. जो कदाचित म्हणजे जर कदाचित अन्य पदार्थों के व्याप्ती ज्ञानते अन्य पदार्थाच्या व्याप्ती ज्ञानाने अन्य पदार्थ की अनुमिती होवे दुसऱ्याच पदार्थाची अनुमिती होऊ लागेल अनुमिती होवे तो पर्वत विषय पर्वताच्या ठिकाणी वन्नी व्याप्य धूमके ज्ञानते. वन्नीचा व्याप्य कोण धूम. धुमाचं ज्ञान झालं कुठं पर्वताच्या ठिकाणी. मग त्या धुमावरून वन्नीची अनुमिती न होता किंवा वन्नीच्या अनुमिती बरोबर जलाची सुद्धा अनुमिती व्हायला पाहिजे. कारण व्याप्य व्यापक भाव भावाचं ज्ञान झालं कुणामध्ये धूम वन्नीमध्ये आहे की नाही. आणि अनुमिती जर अन्य पदार्थाची होऊ लागेल तर जलाची सुद्धा अनुमिती व्हायला पाहिजे. तो पर्वत विषय पर्वताच्या ठिकाणी वन्नी व्याप्य धूमके ज्ञानते. सापडलं का. वन्नीचं व्याप्य कोण धूम. त्या धुमाच्या ज्ञानाने जल की भी अनुमिती होनी चाहिए. पण होते की जलाची अनुमिती नाही. याच्यावरून काय ठरतं काय की अन्य पदार्थाच्या व्याप्ती ज्ञानाने अन्य पदार्थाची अनुमिती होत नाही. अपितु ज्या पदार्थामध्ये व्याप्ती ज्ञान असतं त्याच पदार्थाचं अनुमिती ज्ञान होतं. धूम वन्नीचं जर व्याप्ती ज्ञान असेल दोघांच्या बाबतीत व्याप्ती ज्ञान असेल व्याप्यापक भावाचं ज्ञान असेल तर त्याच्यानुसार व्यापक वन्नीचीच अनुमिती होणार अन्य पदार्थाची नाही. आणि व्याप्ती ज्ञान आहे धूम वन्नीचं आणि जर दुसऱ्याच पदार्थाची अनुमिती होऊ लागेल तर इथं मग जलाची सुद्धा अनुमिती व्हायला होते का होत नाही. मग इथं व्यतिरिकी अनुमान मांडत असताना तुम्ही व्याप्ती ज्ञान मानलं कुणामध्ये दोघाच्या अभावामध्ये. यत्र यत्र इतर भेदाभाव तत्र तत्र गंधाभाव यथा जलादी. व्याप्यापक भाव व्याप्ती ज्ञान कोणाच्या बाबतीत झालं साध्याभाव हेत्वाभाव. मग व्याप्ती ज्ञान झालं त्यांच्याविषयी साध्याभाव हेत्वाभावाविषयी. आणि अनुमिती मानतात तुम्ही साध्याभावाची नाही इतर भेदाची अनुमिती मानता. अनुमिती ज्ञान कोणाच उरायलं इतर भेदाचं. आणि व्याप्ती ज्ञान कोणाच मानलं इतर भेदाभाव गंधाभाव. म्हणजे व्याप्ती ज्ञान मानलं दुसऱ्या पदार्थांचं आणि अनुमिती मानली दुसऱ्या पदार्थाची. दुसरा म्हणजे कोण इतर भेद आहे की नाही. इतर भेद वेगळी गोष्ट आहे भाव पदार्थ आहे आणि त्याचा अभाव इतर भेदाचा अभाव. मग व्याप्ती ज्ञान कुणात मानलं अभावात आणि साध्याची सिद्धी मानली कुणाची भावाची. म्हणून हे तुमचं म्हणणं बरोबर. जो कदाचित अन्य पदार्थों के व्याप्ती ज्ञान ते अन्य पदार्थ की अनुमिती होवे तो पर्वत विषय पर्वताच्या ठिकाणी वन्नी व्याप्य धूमके ज्ञानते जल की भी अनुमिती होनी चाहिए. याते ता अनुमान विषय केवल व्यतिरिकी रूपता भी संभवती नाही. म्हणून एकंदरीत अनुमानाच्या ठिकाणी केवल व्यतिरिकी रूपता भी संभवत म्हणजे केवल व्यतिरिकी अनुमान वेदांतांना मान्य नाही.
पुढे ता केवल अन्वयी के तथा केवल व्यतिरेके असंभव हुए. आता तिसरं 3 अनुमान आहे. केवल अन्वयी, केवल व्यतिरेकी, अन्वय व्यतिरेकी. आता केवल अन्वयीचं खंडन केलं, केवल व्यतिरेकीचं खंडन केलं. दोघांचं खंडन झाल्यानंतर अन्वय व्यतिरेकीचं पण खंडन झालं, कारण त्याच्यामध्ये केवल अन्वयीपणा पण आहे आणि केवल व्यतिरेकीपणा पण आहे. दोन मिळून झालं ना अन्वय व्यतिरेकी. अर्थात त्याचंही खंडन. पंक्ती पहा. ता केवल अन्वयी के तथा केवल व्यतिरेके असंभव हुए. केवल अन्वयीचा असंभव, केवल व्यतिरेकीचा असंभव झाला असता ता अनुमान विषय, त्या अनुमानाच्या ठिकाणी अन्वय व्यतिरेकी रूपता भी संभवते नाही. अन्वय व्यतिरेकी रूपता पण संभवत नाही, कारण दोन्ही मिळून आहे ना अन्वय व्यतिरेकी. अन्वय व्यतिरेकी रूपता भी संभवती नाही. लागलं याते स्व अनुमान वेदांत सिद्धांत विषय एक अन्वय रूपही होवे. म्हणून वेदांत मतामध्ये न केवल अन्वय आहे, न केवल व्यतिरेकी आहे, न अन्वय व्यतिरेकी आहे. फक्त काय आहे? एक मात्र अन्वयी अनुमान आहे. काय म्हणायचं? अन्वयी अनुमान. याते स्व अनुमान वेदांत सिद्धांत विषय एक अन्वयी रूप, एक अन्वय रूप ही होवे. लागलं ता पूर्वोक्त अन्वय व्याप्ती वाले अनुमान का नाम अन्वय आहे. मग अन्वय म्हणजे कशाला म्हणणार तुम्ही? तर पूर्वी तुम्ही ज्याला अन्वय व्याप्तीवाला म्हटलेलं आहे असं जे अनुमान, त्यालाच आम्ही म्हणतो काय? फक्त अन्वयी अनुमान. ठीक आहे जी. ता पूर्वोक्त अन्वय व्याप्तीवाले अनुमान का, जे अन्वय व्याप्तीवाला आहे म्हणजे ज्याच्या ठिकाणी फक्त अन्वय व्याप्ती आहे, म्हणजे हेतूच्या ठिकाणी साध्याची व्याप्ती आहे, असं जे अनुमान, त्यालाच आम्ही एक नाव देतो काय? अन्वयी अनुमान. ता पूर्वोक्त अन्वय व्याप्ती वाले अनुमान का नाम अन्वयी है. लागला अर्थ? पुढे काय आहे? शंका. 4-5 अनुमिति पूर्ण होती 2-4 ओळी. शंका. जिस पुरुष को पूर्वोक्त साधन साध्य दोनों का सामानाधिकरण्य रूप अन्वय व्याप्ती का ज्ञान नहीं भया है. शंका घेऊन राहिला पूर्व पक्षी. म्हणजे का हो? समजा असं एखादं अनुमान आहे, एखादं ठिकाण आहे की त्या ठिकाणी पुरुषाला काय झालं की साधन साध्य दोघाच्या सामानाधिकरण्य रूप अन्वय व्याप्तीचं ज्ञान झालेलं नाहीये, है की नाही? मग पंक्ती पहा पुन्हा. शंका. जिस पुरुष को पूर्वोक्त वर सांगितल्याप्रमाणे साधन साध्य, साधन म्हणजे हेतू, साधन साध्य दोनों का सामानाधिकरण्य रूप अन्वय व्याप्ती का ज्ञान नाही भया आहे. अन्वय व्याप्तीचं ज्ञान झालेलं नाही. किंतु मग साध्याभाव साधनाभाव दोघाचा अभाव घ्यायचा. कशा कशाचा? साध्याचा अभाव, साधनाचा अभाव. इन दोनों का सामानाधिकरण्य रूप व्यतिरिक व्याप्ती काही ज्ञान भय आहे. फक्त व्यतिरिक व्याप्तीचं ज्ञान झालेलं आहे. जसं पृथ्वी इतरेभ्यो विद्यते गंधवत्वात्. या ठिकाणी अन्वय व्याप्तीचं ज्ञान आहे का? नाही. यत्र यत्र गंधवत्वम तत्र तत्र इतर भेद कुठंच नाही आहे. पण दोघाच्या अभावाचं सहचार ज्ञान आहे की नाही? आहे. तीस पुरुष को सापडलं. किंतु साध्याभाव साधनाभाव इन दोनों का सामानाधिकरण्य रूप व्यतिरेकी व्याप्ति का ही ज्ञान भया है. तीस पुरुष को भी ता व्यतिरेकी व्याप्ती ज्ञानते. त्या व्यतिरेकी व्याप्तीच्या ज्ञानाने ता साध्य की अनुमिती होवे है, सो नहीं होनी चाहिए. पूर्व पक्षी शंका केली आहे. जर तुम्ही केवल व्यतिरेकी अनुमान मानत नाही तर मग त्या पुरुषाला साध्याची सिद्धी नाही व्हायला पाहिजे, साध्याची अनुमिती नाही व्हायला पाहिजे. कारण त्याला तर हेतू साध्याची जी व्याप्ती, ज्याला अन्वय व्याप्ती म्हणतात, आहे की हेतू साध्याचं सामानाधिकरण्य म्हणजे एका अधिकरणात राहणं, साथ साथ दर्शन, हे तर झालेलं नाही आहे. अपितू साध्याभाव हेतू अभाव यांच्या दोन्ही म्हणजे साध्याच्या अभावाचं हेतूच्या अभावाचं सहचार दर्शन झालेलं आहे. सामानाधिकरण्याचं ज्ञान झालेलं आहे की ती दोन्ही एका अधिकरणात राहतात म्हणून जलाधिकाच्या ठिकाणी. कारण जलाच्या ठिकाणी इतर भेदाचा अभाव पण आहे आणि गंधवत्वाचा पण अभाव आहे. मग साध्याचा अभाव बी राहू राहिला आणि हेतूचा अभाव बी राहू राहिला. पण त्या ज्ञानानेच त्याला, त्या पुरुषाला पृथ्वीच्या ठिकाणी इतर भेदाची अनुमिती होऊन जाते. जर केवळ व्यतिरेकी व्याप्ती ज्ञानाने तुम्ही अनुमिती मानत नसाल तर इथं सुद्धा
या पुरुषाला पृथ्वीच्या ठिकाणी इतर भेदाची अनुमिती नाही व्हायला पाहिजे, आणि ती तर होते. मग कसं काय होते? जर तुम्ही केवळ व्यतिरिक अनुमान मानत नाही तर कोण म्हणून राहिला? पूर्व पक्ष. तिस पुरुष को भी ता व्यतिरिक व्याप्ति ज्ञानते ता साध्य की अनुमिति होवे है सो नहीं होनी चाहिए. उत्तर देतात समाधान. समाधान काय? की समाधान असं आहे की वेदांत सिद्धांत मतानुसार केवळ व्यतिरेकी तर मानतच नाही, पण ज्ञान तर होऊ राहिलं. मग ते ज्ञान व्यतिरेकी अनुमानाने नाही होत, अर्थापत्ती प्रमाणाने होतं. कशाने होतं? अर्थापत्ती. अर्थात वेदांत मतामध्ये केवळ व्यतिरेकीचा अंतर्भाव कशात केला जातो? अर्थापत्ती प्रमाणात केला जातो, असं सांगायचं आहे. पंक्ती पहा. समाधान. ता अन्वय व्याप्ती के ज्ञान ते रहित पुरुष को, की ज्याला अन्वय व्याप्तीचं ज्ञान, अन्वय व्याप्ती म्हणजे हेतू साध्याचं साहचर्य, हे ज्ञान ज्याला नाही आहे. ता अन्वय व्याप्ती के ज्ञान ते रहित पुरुष को ता व्यतिरेक व्याप्ती के ज्ञान ते, व्यतिरेक व्याप्तीच्या ज्ञानाने. व्यतिरेक व्याप्ती म्हणजे साध्याभाव हेतू यांच्या साहचर्याचं ज्ञान, त्याला म्हणायचं व्यतिरेक व्याप्ती. बरोबर. पुन्हा पहा. समाधान. ता अन्वय व्याप्ति के ज्ञान ते रहित पुरुष को ता व्यतिरेक व्याप्ति के ज्ञान ते ता साध्य की अनुमिती नाही होवे, त्या साध्याची अनुमिती होत नाही. किंतु मग तहा अर्थापत्ती प्रमाणते ता साध्य की प्रमा होवे, त्या साध्याचा निश्चय होतो. बरोबर. पण व्यतिरेक अनुमिती नाही येते. मग काय? अर्थापत्ती प्रमाणाने अर्थापत्ती प्रमा उत्पन्न होते. अर्थापत्ती प्रमाण तिथं लागू पडतं, आणि त्याच्यापासून काय उत्पन्न होते? अर्थापत्ती प्रमाण. किंतु ता अर्थापत्ती प्रमाणते ही ता साध्य की प्रमा होवे. जैसे उदाहरण, पृथ्वी मात्र विषय स्थित गंधगुण. केवळ पृथ्वी में राहतो कोण? गंधगुण. गंधगुण हा पृथ्वीला सोडून कुठंच राहत नाही. ता पृथ्वी मात्र विषय स्थित गंधगुण ता पृथ्वी विषय जलाधिक इतर पदार्थों के भेदते बिना, आहे की नाही? जलाधिकाच्या ठिकाणी इतर पदार्थाचा भेद असल्याशिवाय गंधगुण राहणं संभव नाही आहे. पण ज्या अर्थी गंधगुण राहतो पृथ्वीच्या ठिकाणी, त्या अर्थी जरूर त्या पृथ्वीच्या ठिकाणी आहेच काय? इतरांचा भेद, आहे की नाही? मग गंधाची अनुपपत्ती होऊ नये म्हणून इतर भेदाची कल्पना. मग कोणती प्रमाण होत नाही दिवसा, पण स्थूलता आहे. याचा अर्थ हा नक्कीच काय? रात्री भोजन करत असला दिवसाच्या स्थूलतेची अनुपपत्ती होते, म्हणून रात्रीच्या भोजनाची कल्पना, याला म्हणायचं अर्थापत्ती प्रमाण. तसं पृथ्वी ठिकाणी गंध आहे, इतर कुठंच गंध नाही. मग जर पृथ्वीच्या ठिकाणी इतर भेद नसता तर गंध राहू शकला नसता. पण गंध आहे, त्या अर्थी नक्कीच पृथ्वीच्या ठिकाणी इतर भेद आहे. गंधाची अनुपपत्ती होते इतर भेद मानल्याशिवाय, इतर भेदाची कल्पना पृथ्वीच्या ठिकाणी केल्याशिवाय गंधाची काय आहे? अनुपपत्ती. मग गंधाची अनुपपत्ती होऊ नये म्हणून पृथ्वीच्या ठिकाणी इतर भेदाचा निश्चय, ही झाली अर्थापत्ती प्रमा. ठीक आहे. पंक्ती पहा. किंतु तहा अर्थापत्ती प्रमाणतेही ता साध्य की प्रमा होवे. जैसे पृथ्वी मात्र विषय स्थित गंधगुण ता पृथ्वी विषय, त्या पृथ्वीच्या ठिकाणी जलाधिक इतर पदार्थों के भेदते बिना अनुपपन्न हुआ. पृथ्वीच्या ठिकाणी जलाधिकांचा जो जलाधिक इतर पदार्थांचा जो भेद आहे तो मानल्याशिवाय अनुपपन्न आहे कोण? गंध. ता पृथ्वी विषय जलाधिक इतर पदार्थों के भेदते बिना, जलाधिक इतर पदार्थाचा भेद मानल्याशिवाय भेदते बिना अनुपपन्न हुआ. ता पृथ्वी विषय, त्या पृथ्वीच्या ठिकाणी ता इतर भेद की कल्पना करावे, इतर भेदाची कल्पना करून देतो. म्हणून ही काय झाली? अर्थापत्ती. अर्थात केवळ व्यतिरेकी वेदांतात मान्य नाही, केवळ व्यतिरेकीचा अंतर्भाव अर्थापत्ती प्रमाणात आहे. इति अनुमिती प्रमा निरूपण. अशा रीतीने ही अनुमिती प्रमा या ठिकाणी पूर्ण झाली. त्याच्यानंतर तिसरी आहे कोणती? उपमिती प्रमा. तिचा विचार आपण ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते